नमस्कार. आज आपण मुलांसाठी एका जबरदस्त आणि मजेशीर ॲक्टिव्हिटीबद्दल बोलणार आहोत. चला, या आनंददायी प्रवासात एकत्र सामील होऊया आणि पाहूया की हा उपक्रम मुलांसाठी इतका खास का आहे. बघा, सुरुवातच किती छान आणि मैत्रीपूर्ण आहे नाही का? असं काही ऐकल्यावर मुलांमध्ये लगेचच उत्साह संचारतो आणि एक आनंदाचं वातावरण तयार होतं. तर या ॲक्टिव्हिटीचं नाव आहे कृती क्रमांक 121. सहलीला जाऊया. पण थांबा, हे फक्त नाव नाहीये. हा केवळ एक खेळ नाही, तर मुलांना निसर्गात घेऊन जाऊन शिकवण्याचा एक खूपच सुंदर अनुभव आहे. पण या सहलीचा उद्देश फक्त मजा करणं आहे का? तर नाही. यामागे खूप महत्वाचे शैक्षणिक हेतू आहेत. यातून मुलं एकत्र खेळायला शिकतात, एकमेकांना मदत करायला शिकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निसर्गावर प्रेम करायला शिकतात. चला तर मग, आता तयारीला लागूया. कारण म्हणतात ना, कोणत्याही चांगल्या सहलीची सुरुवात ही उत्तम तयारीनेच होते. बरं, सहलीसाठी काय काय घ्यायचं? मुलांनी सोबत पाण्याची बाटली, उन्हापासून वाचायला टोपी, छोटासा डबा आणि रुमाल आणायला हवा. आणि शिक्षकांनी काय घ्यायचं? तर सतरंजी, फर्स्ट एड बॉक्स, शिट्टी आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, कचरा टाकण्यासाठी एक पिशवी. आणि खेळायला काय? फार काही नाही. मोकळ्या मैदानात खेळण्यासाठी साधी खेळणी जसं की बॉल, रिंग किंवा उड्या मारायची दोरी, बस. यातूनच तर मुलं एकत्र खेळायला आणि एकमेकांशी जुळवून घ्यायला शिकतात. आणि आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. चला पाहूया की वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसाठी काय काय खास ॲक्टिव्हिटीज प्लॅन केल्या आहेत. हा उपक्रम ना 3 वेगवेगळ्या वयोगटांसाठी डिझाईन केलाय. म्हणजे बघा, लहान मुलांसाठी तयारी आणि शिस्त, त्यांच्यापेक्षा थोड्या मोठ्या मुलांसाठी निसर्ग निरीक्षण आणि सगळ्यात मोठ्या मुलांसाठी एकत्र जेवण आणि स्वच्छतेचं महत्त्व यावर फोकस केलाय. सुरुवात करूया सगळ्यात लहान गटापासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांपासून. यांच्यासाठी तयारी करणं आणि सगळ्यांसोबत सुरक्षितपणे चालणं हेच शिकवणं मुख्य उद्दिष्ट आहे. आता सहलीला जाताना शिस्त आणि सुरक्षितता तर सगळ्यात महत्वाची, बरोबर? मुलांना एक सोपा नियम समजावून सांगायचा. आपण एका रांगेत एका मागोमाग एक चालणार आहोत. कुणीही हात सोडून इकडे तिकडे पळायचं नाही. आणि हा प्रवास अजूनच मजेशीर करण्यासाठी चालता चालता एक छान गाणं म्हणायचं. सहलीला जाऊया, मज्जाच मज्जा करूया. ओके, आता वळूया पुढच्या गटाकडे. 4 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी निसर्गाशी मैत्री करण्यावर भर दिला आहे. इथे एक मस्त शोध मोहीम आहे. मुलांना 5 मिनिटं द्यायची आणि त्यांना बागेत फिरून जमिनीवर पडलेली वेगवेगळ्या आकाराची पानं, फुलं किंवा दगड गोळा करायला सांगायचं. बघा, त्यांची निरीक्षण शक्ती कशी वाढते. आणि हो, इथे एक सगळ्यात महत्वाचा नियम आहे. झाडाची पानं किंवा फुलं अजिबात तोडायची नाहीत. फक्त खाली पडलेल्या वस्तू उचलायच्या. या एका छोट्याशा नियमातून मुलं पर्यावरणाचा आदर करायला शिकतात. आता बघूया सगळ्यात मोठा गट, म्हणजे 5 ते 6 वर्षांची मुलं. यांच्यासाठी सामाजिक कौशल्य आणि एक जबाबदार नागरिक बनण्यावर भर दिला आहे. एकत्र जेवतानाची वेळ. कल्पना करा, सगळे गोलात बसले आहेत, एकमेकांना विचारतायत, अरे तुझ्या डब्यात काय आहे? आणि मग आपला खाऊ एकमेकांना वाटून खातायत. यातच तर खरी मजा आहे. आणि ॲक्टिव्हिटीच्या शेवटी येतो सगळ्यात महत्त्वाचा धडा. मुलांना एकत्र बोलावून सांगायचं, चला, आपण जो काही कचरा केलाय तो उचलून घेऊया आणि ही बाग आपण आलो होतो तशीच स्वच्छ करून मगच घरी जाऊया. तर पाहिलात, ही सहल फक्त मजामस्ती नाहीये. यातून मुलांना कितीतरी महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात. जसं की सामाजिक विकास. एकत्र खेळल्यामुळे आणि डबा वाटून खाल्ल्यामुळे मुलांना गटात कसं वागायचं हे कळतं. ही सवय त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. शिवाय ही ॲक्टिव्हिटी मुलांना थेट निसर्गाशी जोडते. झाडं, पानं, पक्षी हे सगळं प्रत्यक्ष बघितल्यामुळे त्यांची पर्यावरणाबद्दलची उत्सुकता पूर्ण होते आणि त्यांना निसर्गाबद्दल प्रेम वाटू लागतं. आणि शारीरिक विकास तर आहेच. मोकळ्या हवेत धावण्या पळण्यामुळे आणि खेळण्यामुळे मुलांच्या मोठ्या स्नायूंचा विकास होतो, ज्याला आपण ग्रॉस मोटर स्किल्स असं म्हणतो. आणि सगळ्यात शेवटी नागरिकत्वाची जाणीव. कचरा उचलण्याच्या एका छोट्याशा कृतीतून मुलांमध्ये एक जबाबदार नागरिक म्हणून मूलभूत जाणीव निर्माण होते की सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये आणि निसर्गाची काळजी घ्यावी. हे मूल्य त्यांच्या मनात अगदी पक्कं रुजतं. तर मग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी
तुम्ही ह्या उपक्रमाचा उपयोग कसा करणार आहात? हा प्रश्न नक्कीच आपल्याला विचार करायला लावणार आहे.